आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता हॉटेलमध्ये आनंदीला भरलं वांगं आणि भरली भेंडी दिलेली असते खाण्यासाठी. कारण ते ऑर्डर केलेलं असतं युगंधरने. युगंधरला भरलं वांगं आणि भरलं भेंडी आवडते आणि त्याचबरोबर इथे जिरा राईससुद्धा आवडतो. म्हणून त्याने तो ऑर्डर केलेला असतो. त्या हॉटेलमध्ये ते सगळं उत्तम भेटतं. त्यानंतर ऑर्डर आलेली असते. आनंदीच्या प्लेटमध्ये सगळं काही आता वाढून ठेवलेलं असतं. तेव्हा युगंधर म्हणत असतो, चल आनंदी, कर आता सुरुवात. इथे आता भरलं वांगं आणि भरलं भेंडी म्हणजे खरंच खूप छान असतं. वांग्यामध्ये दाण्याचा कूट हा भरभरून टाकलेला असतो. खूप चांगली चव लागते. तेव्हा आनंदी म्हणते, हो मालकसाहेब, खाते ना. तेव्हा आनंदी म्हणत असते, देवा, दोन्ही भाज्या काही माझ्या आवडीच्या नाहीत. हे सगळं मी कसं खाणार आहे? तेव्हा इथे आनंदी एक घास उचलते आणि तोंडामध्ये टाकते आणि जबरदस्तीने खाल्ल्यासारखं खाते आणि हवं तेवढं पाणी पिते ते गिळण्यासाठी. तेव्हा युगंधर म्हणतो, अगं हो हो, हळूहळू, अगं एवढं काय पाणी पितेस एक घास खाल्ल्यानंतर? आनंदी, जेवताना एवढं पाणी प्यायचं नसतं. तेव्हा आनंदी आधी पाणी पिऊन घेते आणि म्हणते, मालकसाहेब, मला जेवताना पाणी प्यायची सवय आहे. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, हो अगं, पण ही सवय चांगली नाही आहे. जेवताना एवढं पाणी प्यायचं नसतं, चांगलं नसतं ते. ती म्हणते, नाही मालकसाहेब, मला सवय आहे. तो म्हणतो, चांगली सवय नाही आहे ती, ही सवय सोडून टाक. तेव्हा आनंदी म्हणते, हो मालकसाहेब. त्यानंतर इथे युगंधर म्हणतो, आनंदी, तू अगं काही खातच नाही आहेस. अगं ते भरलं भेंडी बघ ना, ते ट्राय कर, खूप छान बनतं इथे, म्हणून मागवलं आहे. तेव्हा आनंदी आता भरलं भेंडीबरोबर एक घास खायला जाते. तो सुद्धा ती तसंच तोंडामध्ये कोंबते आणि जबरदस्तीने खाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला उलटीच येते. ती म्हणते, मालकसाहेब, जरा प्लीज पाणी द्या ना. आणि ती त्याचा ग्लाससुद्धा घेते आणि संपूर्ण पाणी आता घाईघाईने पिऊन टाकते. तेव्हा युगंधर म्हणत असतो, आनंदी, अगं हळूहळू, किती पाणी प्यायलीस तू? अगं तू काही पाण्यानेच पोट भरणार आहेस का? तेव्हा ती म्हणते, नाही मालकसाहेब, मला जास्त पाणी प्यायला लागतं. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी, आता मला खरं खरं सांग, अजिबात खोटं बोलायचं नाही माझ्याबरोबर. तू मला खरं खरं सांग, तुला जेवण आवडलं नाही आहे का? तुला दुसरं काही ऑर्डर करायचं होतं का? आनंदी म्हणते, खरं सांगू का मालकसाहेब, पण मला भेंडी आणि वांगी अजिबात आवडत नाही. मी ते कधीच खात नाही. मला खातानासुद्धा उलटी येते. त्यामुळे इथे मला ते आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री मी भात नाही खात. मी फक्त चपाती नाहीतर भाकरीच खाते. त्यामुळे मला इथे हे कॉम्बिनेशन काही जमत नाही आहे. मला ते खाता नाही येत आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी, अगं तुला हे आवडत नाही तर तू सांगायचं ना. मी तुला सांगितलं होतं ना, तू काहीतरी ऑर्डर कर. तुझ्या आवडीचं ऑर्डर करायचं होतंस. तेव्हा आनंदी म्हणते, मालकसाहेब, आज तुमचा एवढा मोठा दिवस आहे. तुम्हाला एवढा मोठा ग्लोबल आयकॉन अवॉर्ड मिळाला आहे. आजचा तुमचा आनंदाचा दिवस आहे. मग आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीचं काहीतरी खाल्लं पाहिजे असं मला वाटत होतं, ना की माझ्या आवडीचं. म्हणून मी तुम्हाला ऑर्डर करायला सांगितलं आणि मी तुमच्यासाठी एक दिवस ॲडजस्ट करू शकतेच ना. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, आनंदी, तू एवढी चांगली कशी गं? तेव्हा आनंदी म्हणते, तुमच्यामुळे मालकसाहेब, वाण नाही पण गुण लागतोच की. आता तुम्ही बघा, निस्वार्थपणे तुम्ही किती जणांची मदत करत असता, आपल्या कुटुंबासाठी झटत असता, त्यांच्या सुखासाठी तुम्ही इतके प्रयत्न करत असता. मग आता तुम्ही एवढं सगळं दुसऱ्यांसाठी करता, मग आम्ही पण तुमचा विचार केला पाहिजे ना. बॅलन्स नको का राहायला? तेव्हा युगंधर म्हणतो, हो आनंदी, अगदी बरोबर बोलतेस तू. बरं मग आता काय करायचं? वेटर इकडे या. तू दुसरं काहीतरी ऑर्डर कर आनंदी. आनंदी म्हणते, नाही नको मालकसाहेब, आता मला खायला काही नको, माझं पोट आता भरलं. तो म्हणतो, हो का? पाणी पिऊन पिऊन पोट भरलं तुझं? हे बघ, आपण आता गोडमध्ये काहीतरी मागवणार होतो. तेव्हा वेटरला विचारतो युगंधर, तुमच्याकडे स्वीटमध्ये काय आहे? तेव्हा तो म्हणतो, आपल्याकडे गुलाबजाम आहे, पेस्ट्री आहे, मावा बर्फी आहे. तुम्हाला जे हवं आहे ते सांगा. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी, तू सांग, गोडामध्ये काय मागवायचं? तेव्हा तुला काय आवडतं ते सांग. आनंदी म्हणते, काही नाही. युगंधर म्हणतो, काहीच नाही? आनंदी म्हणते, नाही मालकसाहेब, मला जे आवडतं ते इथे नाही मिळणार. ते माझ्या एका फेवरेट ठिकाणी मिळतं. आपण जेवल्यानंतर तिथे जाऊया. तेव्हा युगंधर म्हणतो, बरं बाबा, ठीक आहे, जाऊया आपण तुझ्या फेवरेट ठिकाणी.
त्यानंतर इथे आता घरी तिन्ही मुलं परत आलेले असतात. युगंधर इथे आता जेवायला गेलेला असतो आणि घरी पृथ्वी, त्याचबरोबर मिताली आणि इथे प्रांजल तिघेही जण आलेले असतात. पृथ्वी आल्या आल्या आपल्या माई आप्पांचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर ते म्हणतात, काय रे तुम्ही असे अचानक? तेव्हा पृथ्वी म्हणतो, हे सगळं म्हणजे काकांमुळे शक्य झाले. त्यांनी 3 तिकीट पाठवले आणि आम्ही फ्लाईटने आलो, त्यामुळे आम्ही लवकर आलो. तेव्हा प्रांजल म्हणतो की तेव्हा काका म्हणाला की पोरांनो, लवकरात लवकर इकडे या, तुमच्या बापाला एवढा मोठा ॲवॉर्ड मिळाला आहे, मग त्या आनंदामध्ये तुम्ही बी सहभागी व्हा. प्रांजलला कसला बी तरस व्हायला नको म्हणून आमच्यासाठी फ्लाईटची 3 तिकीटं बुक केली आणि आम्ही फ्लाईटने लगेच आलो. तेव्हा इथे बरं झालं तू आलास प्रांजल. अरे पण तुला बरं नव्हतं ना आणि तू लगेच आलास, तू ठीक आहेस ना प्रांजल? शिल्पा विचारते. तेव्हा प्रांजल म्हणतो, हो हो आत्तू, मी एकदम बरं आहे, प्लीज तू माझी काळजी करू नको, मी एकदम फिट आणि फाईन आहे. तेव्हा ती म्हणते, हां बरं मग ठीक आहे. त्यानंतर इथे मिताली म्हणत असते, हे सगळं काकामुळे शक्य झाले. थँक्स काका, तू फ्लाईटने आम्हाला लवकरात लवकर इथे बोलावून घेतलंस. तेव्हा इथे सगळेजण आता एकमेकांची विचारपूस करत असतात. तेव्हा पृथ्वी जातो आणि इथे त्याच्या काकाला म्हणत असतो की थँक्स काका, तू आम्हाला इथे एवढ्या घाईघाईने बोलावलंस. नाही, मला तुझा थोडासा राग आला होता, पण त्यानंतरला आता माझा राग खरंच गेला आहे. तू मागचं सगळं विसरून आता चांगली नव्याने सुरुवात केली आहेस. अजून मला काय हवं आहे? तू आम्हाला स्वतःचा खर्च करून इथपर्यंत लगेचच्या लगेच बोलावून घेतलंस, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा इथे लगेच विद्याधर म्हणत असतो, अरे असं काय करतोयस पृथ्वी? अरे तू आपलं रक्त आहेस, आपलं एक रक्त आहे की नाही सांग बरं. आणि पोरांनो, अरे तुम्ही या घरातली पोरं आहात, तुम्ही या घराचं वैभव आहात. माझा तुमच्याबरोबर कधीच वाद नव्हता, कधीच. मला तुमच्याबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हां, माझ्या भावाबरोबर माझा वाद होता, पण आता तो बी मिटलाय तो बी वाद. आता मला कुणाबद्दल काहीच मनामध्ये राग नाही. अरे म्हणून तर एवढा मोठा दिवस होता, म्हणून मी पण गेलो की नाही दादाला अवॉर्ड मिळताना, आणि म्हणून तर तुम्हाला इथे बोलावून घेतलं आहे, हो की नाही? तेव्हा पृथ्वी म्हणतो, थँक्यू सो मच काका, आणि तो विद्याधरला मिठी मारतो. त्यानंतर तिथे काही माणसं आलेली असतात. पृथ्वी म्हणतो, हां आणा आणा, ते आतमध्ये आणा. तेव्हा इथे सगळे विचारतात की याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय आहे? तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो की मी माझ्या बाबांसाठी फॅमिली ट्री तयार करून घेतला आहे, याला म्हणतात फॅमिली ट्री. तेव्हा शिल्पा म्हणते, फॅमिली ट्री? पण कशासाठी रे पृथ्वी? म्हणजे याचा काय उपयोग करतात? तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की आत्तू, अगं हा आहे फॅमिली ट्री. म्हणजे याला काय करतात, जेवढे आमचे बाबांबरोबरचे लहानपणीचे फोटोज आहेत, अशा चांगल्या चांगल्या मेमरीज आहेत ना, ते जे फोटोज आहेत ते आम्ही तिथे कट करून आणलेत. ते सगळे फोटो आम्ही ह्या फॅमिली ट्रीला लावणार आहोत आणि मग ते आम्ही बाबाला गिफ्ट करणार आहोत. तेव्हा ती म्हणते, हो का? चांगलं आहे बाबा, हे नवीनच आहे नाही का? ती म्हणते, हो आतू, बाबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, मग त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना, म्हणून आम्ही तिघांनी विचार केला की आपण त्यांना फॅमिली ट्री देऊया. म्हणजे त्याच्यावरती आमच्या सगळ्यांचे फोटोज असतील आणि ते नेहमी बाबांजवळ असतील, आणि त्यासाठी आम्ही बाबांना थँक्यूसुद्धा म्हणणार आहोत की त्यांना एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, आणि मग त्यांचं कौतुक करायला नको का? म्हणून तर आम्ही इथे आलो आहे. बरं चला चला, आता कामाला सुरुवात करूया. फॅमिली ट्री आपण बाबा यायच्या आधी सजवून ठेवूया. त्यानंतर विद्याधर म्हणतो, अरे वा, मला तर फक्त ठिणगी टाकायची होती, पण इथे तर अख्खंच्या अख्खं आता ही फॅमिली ट्रीच आणणार आहेत वाटतं. चांगलं आहे बाबा, या मुलांच्या मनामध्ये जेवढा राग भरला जाईल ना, तेवढी आग मोठी लागल. आज निंबाळकरांच्या वाड्यामध्ये सगळीकडे आगीच्या ठिणग्या उडतील ठिणग्या. तेव्हा इथे प्रांजल म्हणतो की चला सगळेजण आता फॅमिली ट्री आपण सजवूया. आम्ही सगळे फोटोज वगैरे तयार करून आणलेत, ते एकदा का याला लावले की ट्री सजवून तयार, बरोबर की नाही? त्यानंतर प्रेक्षकांनो, घरातल्या लोकांना ही कल्पना फारच आवडलेली असते. तेव्हा सगळेजण आपापल्या परीने विचार करत असतात. विद्याधर म्हणतो की चला युगंधर निंबाळकर, आज पुन्हा एकदा तुझी मुलं तुझं तोंड बघणार नाही, आणि आनंदी, तुझी तर अशी वाट लागणार आहे ना की कोणी तुला समोर उभंसुद्धा करणार नाही. जेवढी आज आनंदी आहेस ना तू, तेवढा तुझा हिरमोड होणार आहे हे नक्की. त्यानंतर इथे युगंधर म्हणतो, आनंदी अगं कुठे जायचं आहे? आनंदी म्हणते, हीच ती जागा आहे जिथे मला यायचं होतं. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी
हे आहे का तुझं 5 स्टार हॉटेल? अगं हे तर छोटंसं, अगं मका खायची जागा आहे. ती म्हणते, हो मालक साहेब, हीच तर जी गोष्ट आहे ती मला खूप आवडते. हे बघा, पावसाळ्यामध्ये गरमागरम असा मका खाण्याची वेगळीच मजा असते. दादा 2 मके द्या. तो म्हणतो, साधा देऊ की तुमच्यासारखा चटपटीत देऊ, तुम्ही जसा नेहमी खाता? तेव्हा आनंदी म्हणते, नाही नाही दादा, मका असा मस्त भाजा, त्याच्यावरती मीठ, मसाला आणि लिंबू हवं तेवढं चोळा आणि मसाला थोडा जास्त दाबून टाका बरं का. मस्त असा तिखट तिखट झाला पाहिजे, झणझणीत. तो म्हणतो, हो आनंदीताई, बघा कसा तयार करतो, तुम्हाला आवडतो तसा. तेव्हा युगंधर म्हणतो, बाप रे आनंदी, इथे तर तुला ऑर्डर द्यायला मेनू कार्डची गरजच लागली नाही. ती म्हणते, मला मेनू कार्डची गरज नाही लागत मालक साहेब, कारण ही नेहमीची जागा आहे ना. इथे कसं यायचं आणि काय खायचं ते मला बरोबर माहिती आहे. त्यानंतर इथे पहिला भुट्टा हा भाजलेला असतो, त्याच्यावरती मीठ, मसाला आणि लिंबू पिळून वगैरे आता आनंदीला देण्यात आलेला असतो. तेव्हा आनंदी खायलासुद्धा सुरुवात करते. तेव्हा एक बाईट खाल्ल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद असतो, युगंधर तो बघत असतो आणि एन्जॉय करत असतो. त्यानंतर दुसरासुद्धा मका तयार केलेला असतो आणि तोसुद्धा युगंधरला दिलेला असतो. युगंधर पहिलाच बाईट खातो, त्याला ठसका लागतो, कारण तो थोडंसंच खातो, त्यामुळे मीठ, मसाला आणि त्याचबरोबर इथे आता लिंबू त्याच्या डायरेक्ट घशात जातं. तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब, अहो काय हे, मी जास्तीचा मसाला टाकायला सांगितला आहे. तुम्ही असं एवढा एवढा छोटा घास घ्याल तर कसं जमेल? हे बघा, मोठा घास घ्या, असा मोठा बाईट घ्या दातांच्या खाली, म्हणजे मीठ मसाल्याबरोबर मक्याचे दाणेसुद्धा तोंडात जातात. तुम्ही फक्त वरचं वरचं खाल तर ठसका तर लागेलच ना. काय तुम्ही मालक साहेब, तुम्हाला साधा मकासुद्धा खाता येत नाही का? तेव्हा तो म्हणतो, आनंदी खरंच हा, पण मला आत्ता कळतंय, तुला महागड्या हॉटेलमध्ये जायला आवडत नाही ना? ती म्हणते, नाही मालक साहेब, असं नाही आहे. महागड्या हॉटेलमध्ये माझा जीव गुदमरतो. इथे कसं मोकळं मोकळं, आणि महागड्या हॉटेलमध्ये माणूस फक्तच जेवायला जातो. तसं इथे बाहेर आहे ना, बाहेरच्या ठिकाणी टपरीवरती असू दे, एखाद्या स्टॉलवरती असू दे, माणूस जेवायला तर जातोच, पण त्याचबरोबर जुन्या आठवणी ताज्या करायलासुद्धा जातो. आपल्याकडे खूप आठवणी असतात, त्या अशा ठिकाणी आल्यानंतरच त्यांना उजाळा भेटत असतो, त्या ताज्या होत असतात. बरोबर ना? तेव्हा इथे युगंधर म्हणतो, अगदी बरोबर. तो म्हणतो, आनंदी, आज मी तुझ्याकडून 2 गोष्टी शिकलो. ती म्हणते, कुठल्या? तेव्हा युगंधर म्हणतो की हेच, मला तुला थँक्यू म्हणायचं आहे, कारण पत्रकारांनी इंग्रजीमध्ये मला आता विचारल्यानंतर मला इंग्रजीमध्ये बोलताच आलं नाही गं. तू बरोबर बाजू सावरून घेतलीस आणि माझा मान राखलास, त्यासाठी थँक्यू. आणि त्यानंतर आपण आता जेवलो ना, की कधीतरी असा गरमागरम मका खायला इथे असं टपरीवरती येत जाऊ, बरोबर ना? ती म्हणते, हो मालक साहेब. त्यानंतर इथे लगेच आनंदी विचारते की मालक साहेब, एक विचारू, तुम्हाला राग नाही येणार ना? तो म्हणतो, विचार विचार, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन असून तुम्हाला इंग्रजी बोलता का नाही आली? तो म्हणतो, कारण लहानपणी माझ्यावरती जबाबदारी पडली, मला शिक्षण सोडावं लागलं, काम करावं लागलं, त्यामुळे इंग्रजी भाषेकडे खूप दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे मला इंग्रजी एवढं बोलता येत नाही. हां, वाचता येते, गोष्टी समजून घेतो, पण असं एवढं बोलता येत नाही. तेव्हा इथे आनंदी म्हणते की तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला रोज थोडं थोडं इंग्रजी शिकू का? तेव्हा तो म्हणतो, हो मला आवडेल. आजपासून तू माझी गुरु आणि मी तुझा शिष्य. मी तुझ्याकडे इंग्रजी शिकणार आहे. त्यानंतर आनंदी आणि युगंधर दोघेजणं घरी आलेले असतात. त्या आल्यानंतर लाईट सुरू होते, सगळेजण टाळ्या वाजवून युगंधरचं स्वागतसुद्धा करतात. तेव्हा युगंधर म्हणतो, अरे वा, माझी तिन्ही पोरं इथे आली आहेत. काय रे, तुम्ही इथे अचानक कसे काय आलात? तेव्हा अन्विता म्हणते की बाबा, तुम्हाला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला आहे, आम्हाला तर यायचंच होतं ना. तेव्हा इथे आम्ही तुमच्यासाठी गिफ्टसुद्धा आणले बाबा. तो म्हणतो, हो, बघू ते तरी काय गिफ्ट आणले. तेव्हा पृथ्वी म्हणतो की तुम्हाला आवडेल असंच गिफ्ट आणले. तेव्हा ते गिफ्ट आता उघडून बघितलं जातं तर ते फॅमिली ट्री असतं आणि त्याच्यामध्ये प्रांजल, त्याचबरोबर इथे त्यांची बहीण मिताली आणि पृथ्वी यांच्याबरोबर असलेले सगळे फोटोज त्याच्यामध्ये असतात. तेव्हा युगंधर म्हणतो, अरे वा, गिफ्टसुद्धा खूप छान आणलेत तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या लांबून माझ्यासाठी आजच्या दिवशी इथे आलात आणि इतकं छान मला गिफ्ट दिलंत, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. त्यानंतर इथे आता युगंधर म्हणत असतो की हे फोटो, प्रत्येक फोटोबरोबर काहीतरी मेमरी आहे,
तुला माहिती आहे का प्रांजल, लहानपणी खूप हट्टी होतास तू. एखादी गोष्ट जर हवी असेल तर त्यासाठी तू काही करायचास. हे बघ, मी तुला इथे उचलून घेतले आणि हा फोटो आहे आणि माझी मुलगी मिताली किती सुंदर दिसते. तुला माहिती आहे मिताली, तुझी आई तुझे खूप लाड करायची, त्यामुळे या दोघांना फार राग यायचा. त्यानंतर इथे पृथ्वी, तुला हा लाल रंगाचा शर्ट हवा होता ना, तेव्हा तू किती रडला होतास माहिती आहे. मी लगेच जाऊन तुझ्यासाठी तो शर्ट खरेदी केला होता. बऱ्याचशा आठवणी बऱ्याचशा फोटोंबरोबर असतात. प्रत्येक आठवणीबरोबर एक मजेशीर किस्सासुद्धा असतो. त्यामुळे ते ऐकून आनंदीला हसू येत असतं. आनंदीला खूप छान वाटत असतं. आनंदी त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. तेव्हा युगंधर म्हणतो, या पोरांनो, या माझ्याजवळ या. आणि तो आता आपल्या मुलांना मिठी मारणार असतो. पण तेवढ्यातच इथे आता मिताली रॉकेलचा डबा हातात घेते आणि त्या सर्व फोटोंवरती रॉकेल टाकते. सर्व फोटोंवरती रॉकेल टाकते आणि सगळे शिल्पा वगैरे सगळे म्हणत असतात, अगं काय करतेस बाळा मिताली? आणि त्या फोटोंवरती का बरं सगळं रॉकेल टाकून जाळतेस का? काय करतेस काय तू नक्की? बाळा थांब, असं काही करू नकोस. अगं ते फोटो जाळतेस कशाला? तेव्हा आनंदी घाबरलेली असते. आनंदी म्हणते, फोटोवरती रॉकेल टाकते म्हणजे काय करते ही? फॅमिली ट्री जाळते की काय? असा प्रश्न आता पडलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता युगंधर हा काही त्याला कळत नसतं की नक्की चाललंय तरी काय. तेव्हा इथे युगंधर आणि आनंदी दोघेही टेन्शनमध्ये असतात. तर पुढील भागामध्ये इथे आता युगंधरला त्याची मुलं पृथ्वी, त्याचबरोबर इथे मिताली आणि प्रांजल म्हणत असतात की वा वा मिस्टर निंबाळकर, वा, इथे आम्हाला अंधारात ठेवून आमची फसवणूक करून तुम्ही गुपचूप लग्न केलंत आणि मग तुम्ही हे घर तोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलात. आपलं हे घर पुन्हा एकदा तुटलं युगंधर निंबाळकर, आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात आणि ही फ्रॉड आनंदीसुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे आपलं घर तोडलं त्यासाठी मी तुम्हाला जबाबदार ठरवणार आहे मिस्टर निंबाळकर, असं पृथ्वी पुन्हा एकदा आपल्या वडिलांना म्हणतो. आणि त्या तिघांनासुद्धा आनंदीचा आणि युगंधरचा प्रचंड राग आलेला असतो, कारण त्यांना विद्याधरने त्या दोघांच्या लग्नाचं सत्यसुद्धा सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच इथे या वागण्याचा, युगंधरच्या या वागण्याचा त्याच्या मुलांना प्रचंड राग आलेला असतो.